शांती। आज 1-2-2026 चे महावाक्य आहेत। रिवाइज कोर्स आहे पुनर्चलित मुरली 15-12-2008। अव्यक्त बापदादांचे महावाक्य आहेत। आज बाबा आपल्याला सांगतात, एक राज्य, एक धर्म, नियम व कायद्याच्या स्थापनेच्या वेळी स्वतःला परिवर्तन करून विश्व परिवर्तक बना। आज बापदादा आपल्या प्रिय मुलांना पाहत आहेत। हे ईश्वरीय प्रेम कोट्यावधीमधून काही आणि काही मधून काही आत्म्यांनाच प्राप्त होते। आपण भाग्यशाली आत्मे आहात की बाबांचे प्रिय मुले आहात। म्हणून बाबांनी आज सांगितलं, प्रथम तुम्हाला भ्रुकुटी आसन बसण्यासाठी दिलेला आहे। आत्मा भ्रुकुटी आसनामध्ये अर्थात दोन भुवयांच्या मध्ये विराजमान आहे। बाबांनी सर्व आत्म्यांना शरीररूपी तख्तमध्ये, शरीररूपी आसनामध्ये दोन भुवयांच्या मध्ये भ्रुकुटी हे आसन आत्म्याला बसण्यासाठी दिलेले आहे। दुसरे आसन आहे ईश्वराचे मन। ईश्वराच्या अंतःकरणावर बसण्याचा अधिकार शिवबाबांनी आपल्याला दिला। आणि तिसरा अधिकार आहे विश्व राज्य अधिकाराचे आसन। सतयुगामधील विश्वाची बादशाही, सतयुगामधील विश्वाचं राज्य भाग्य घेण्याचा अधिकार बाबांनी आपल्याला दिला। बाबा म्हणतात, माझे जी प्रिय मुलं आहेत त्यांना मी तीनही आसन बसण्यासाठी देतो। एक आहे भ्रुकुटी आसन, दुसरं आहे ईश्वराचं मन दिल तख्त, आणि तिसरं आहे भविष्याचं विश्व राज्य। सिंहासनावर बसण्यासाठी आपल्याला सोबतच दुहेरी मुकुट, ज्याला डबल ताज असे बाबा म्हणतात, तो दुहेरी मुकुट म्हणजे एक आहे पवित्रतेचा, रॉयल्टीचा, संपन्नतेचा मुकुट, आणि दुसरा आहे सतयुगामधील सोन्याचा, हिऱ्याचा सजवलेला मुकुट। पवित्रतेचा जो मुकुट आहे तो आहे आपल्या वृत्ती विचारांच्या वायुमंडलचा, पवित्रतेच्या व्हायब्रेशनचा मुकुट। जे देवांच्या डोक्याच्या मागे गोल वर्तुळाकार वलय दाखवलं जातं ते आहे पवित्रतेचा मुकुट। आणि दुसरा आहे भविष्याचा, सतयुगातील सोन्याचा आणि हिऱ्यांनी सजवलेला मुकुट। बाबा सांगतात, दुसरा जो ताज आहे तो मुकुट म्हणजे आत्ता संगम युगावर जिम्मेदारीचा मुकुट। भविष्याचा मुकुट प्राप्त करण्यासाठी सेवेच्या जिम्मेदारीचा मुकुट आपल्याला धारण करावा लागेल। म्हणजेच स्वपरिवर्तन आणि विश्व परिवर्तन या सेवेसाठी स्वतःला तयार ठेवावं लागेल। सेवेचा मुकुट जे धारण करतील तेच सतयुगाचा मुकुटही धारण करतील। पुढे बाबा सांगतात, बापदादांनी पुरुषार्थाची सर्व मुलांची गती चेक केली। पुरुषार्थाची गती तीव्र आहे का साधारण आहे हे बाबांनी चेक केलं। बाबा म्हणतात की वेळ तुमची वाट बघत आहे, त्यामुळे वेळेच्या आधी आपल्याला तयार व्हायचं आहे। पुरुषार्थाची गती जर कमी असेल आणि जर आपल्याला लक्ष्यपर्यंत पोहोचायचं असेल तर वेळेच्या आत आपण न पोहोचल्यामुळे जी प्राप्ती व्हायला पाहिजे ती होऊ शकणार नाही। म्हणून बाबा वाट पाहत आहेत की माझा एक एक मुलगा राज्य भाग्याचा वारसा हक्क घेण्यासाठी यावा। बाबा म्हटले, मी इथं भविष्याचा वारस बनवण्यासाठी आलेलो आहे। तर भविष्याचे संस्कार नॅचरल आणि नेचर रूपामध्ये आपल्यामध्ये दिसले पाहिजेत। भविष्यामध्ये दैवी संस्कार, भविष्यातील दैवी स्वभाव आपल्या व्यवहारात जर इथे सहज आणि सरळ रूपात जर नाही दिसत तर बाबा म्हणतात
भविष्यातील दैवी कुळात येण्याचा अधिकार प्राप्त होणार नाही. भविष्याचे संस्कार इथे संगम युगावर नॅचरल निसर्ग तत्व आपल्याला दिसले पाहिजेत. बाबा म्हणतात त्यासाठी खूप वेळाचा अभ्यास पाहिजे. बहुत काल का अभ्यास म्हणजेच खूप वेळाचा अभ्यास, सतत चालत असलेला अभ्यास, त्यामध्ये निरंतरता हवी. जितकी निरंतरता असेल, सतत अभ्यास असेल, त्याचा संस्कार आपल्यामध्ये पडलेला असेल, तरच तो वेळेवरती संस्कार इमर्ज अर्थात जागा होईल. नव्या संस्कारांचा अभ्यास आपल्याला इथे टाकावा लागेल. आज द्वापर युगापासून रावणाचे संस्कार आपल्यामध्ये जागी आहेत, इमर्ज आहेत. त्या संस्कारामुळे आपण आज दुःखी आहोत. बाबा सांगतात जुन्या संस्कारांना निरोप द्या आणि नवीन संस्कारांना आपल्यामध्ये धारण करा आणि निसर्गदत्त म्हणजे नॅचरल स्वभावामध्ये तो स्वभाव संस्कार प्रत्यक्ष जर दिसला तरच आपण दैवी संस्कारांना धारण करून सतयुगामध्ये मोठ्या पदावरती जाऊ शकू. बाबा म्हणतात सतयुगामधील गुण, सतयुगामधील विशेषता, सतयुगामधील संस्कार जर आज आपण इथे धारण केले तरच सतयुगामध्ये श्रेष्ठ पदापर्यंत आपण जाऊ शकू. तिथली मुख्य विशेषता आहे एक राज्य. बाबांनी सांगितलं सतयुगामध्ये एक राज्य, एक धर्म, एकच पद म्हणजे एकच श्रेष्ठत्वाचे संस्कार हे आपल्याला इथे धारण करावे लागतील. तर सर्वप्रथम बाबांनी विश्लेषण केलं एक राज्य. एक राज्य म्हणजे काय? तर बाबा म्हणतात की संगम युगाच्या जीवनात आपलं एक राज्य आहे का हे चेक करा. मध्येच आपण दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसरं राज्य आपल्यामध्ये प्रवेश तर करत नाही ना, दुसऱ्यांचे राज्य तर आपल्यावरती नाही ना, हे चेक करायला बाबा सांगतात. कारण मध्ये मध्ये मायाचं राज्य आपल्यामध्ये येतं. माया अर्थात अवगुणांचं राज्य आत्म्यावरती प्रवेश होतं. बाबा सांगतात परमात्मा श्रीमताचे राज्य आपल्यावरती आहे का? मायाचे राज्य मध्येच तर आपल्या मनात प्रवेश करत नाही ना. माया आपल्या राज्यामध्ये दबाव तर आणत नाही ना. ह्या सूक्ष्म गोष्टी आज बाबांनी चेक करायला सांगितलेल्या आहेत. मायाच्या मतावर आपण चालतोय असं तर नाही ना. बाबा म्हटले स्वतःचा चार्ट चेक करा. जर आपण रोज चेक केलं, स्वतःचं आत्मपरीक्षण केलं की माझ्या प्रत्येक कर्मामध्ये श्रीमत किती टक्के आहे, मध्ये मध्ये श्रीमताच्या ऐवजी मायाची मत तर मी चालवत नाही ना. तर स्वतःची चेकिंग जेव्हा आपण करू, स्वतःचं आत्मविश्लेषण रोज आपण करू, तेव्हाच एक राज्य स्थापन होईल. संगम युगावरचं एक राज्य जर आपले असेल तरच सतयुगामध्ये एक राज्याची स्थापना आपण करू शकू. त्यानंतर बाबांनी विश्लेषण केलं एक धर्म. एक धर्म अर्थात बाबा सांगतात धर्म म्हणजे धारणा, धर्म म्हणजे आचरण. बाबा म्हणतात सतयुगामध्ये एक धर्माची स्थापना आहे, सत धर्माची स्थापना आहे आणि त्याची धारणा इथे आपल्याला त्याचा पाया फाउंडेशन इथे टाकायचा आहे. बाबा म्हणतात संगम युगावरती एक विशेष धर्म अर्थात धारणा आहे, ती म्हणजे पवित्रता. पवित्रतेची मुख्य धारणा संगम युगामध्ये आचरणामध्ये आणायची आहे. त्यामध्ये मुख्य आहे मनसा वाचा कर्मणा. मनामधील पवित्रता अर्थात मनातील विचारांची पवित्रता. दुसरा आहे वाणीमधील पवित्रता अर्थात बोलण्यामध्ये वाचेमध्ये पवित्रता. आणि तिसरा आहे कर्मामध्ये पवित्रता म्हणजेच विकारांवरती विजय प्राप्त करण्याची धारणा, पवित्रतेची जीवनामधील धारणा, ब्रह्मचर्य वृत्ताची धारणा. तर बाबा सांगतात की यावेळी पवित्रता सहज धारण केलेली आहे
की कोणत्या दबावाखाली आपण धारण केलेली आहे. सहज पवित्रता, नॅचरल पवित्रता मनामध्ये, वाणीमध्ये आणि कर्मामध्ये जर असेल तरच सतयुगामध्ये सतधर्माची धारणा, स्थापना होऊ शकेल. बाबा आठवण करून देतात की आपलं अनादी स्वरूप, आदी स्वरूप पवित्रता हेच आहे. परमधाममध्ये आत्मा पवित्र स्वरूपातच होती आणि आदी स्वरूपामध्ये अर्थात सतयुग आणि त्रेतायुगामध्ये देवकुळामध्ये आत्मा पवित्र स्वरूपच होती. भले द्वापर युगामध्ये सुद्धा पवित्रतेची धारणा आपली पूज्य रूपामध्ये सुद्धा होती. जर अनादी आणि आदी स्वरूप पवित्र आहे तर शिवबाबा सांगतात की पवित्रतेला नॅचरल नेचर स्वरूपात स्वीकार करा. स्मृतीमध्ये आणा की सतयुगामध्येही आपण पवित्र होतो जेव्हा की आपल्याला शरीर होतं. परमधाम मध्ये सुद्धा आपण पवित्र स्वरूपात होतो जेव्हा तिथे शरीर नव्हतं. अनादी आणि आदी स्वरूप जर पवित्र आहे तर परमात्मा सांगतात की अंताच्या वेळेला सुद्धा पवित्रतेला धारण करणं अवघड नाही. बाबा सांगतात की इच्छा नसेल तर अपवित्रतेचा अंश येतो असं होऊ शकत नाही. इच्छा मनुष्याला श्रेष्ठ बनू देत नाही. का? इच्छेच्या मागे इच्छा येते, मग काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार येतो आणि मग आपण विकारांच्या अधीन होतो. देहभान आणि देह अभिमान या गोष्टींचा वंश बनायला वेळ लागत नाही. म्हणून बाबा सांगतात इच्छा आपल्याला अच्छा अर्थात श्रेष्ठ बनू देत नाही. म्हणून इच्छावरती विजय प्राप्त करायचा आहे. वाणीमध्ये जर आवेश येत असेल, वाणीमध्ये जर राग येत असेल तर बाबा म्हणतात चेक करा आणि शिवबाबाकडून शक्ती धारण करा आणि हळूहळू त्याला चेंज करा. चेक अर्थात आत्मविश्लेषण आणि चेंज म्हणजे आत्मपरिवर्तन करा. बाबा म्हणतात टू लेटचा बोर्ड लागण्याच्या आधी स्वतःला तयार करा. टू लेट म्हणजे अति उशीर. आपण उशीर तर केलेलाच आहे, पण बाबा म्हणतात अति उशीर करू नका. वेळ निघून गेल्यानंतर वापस येत नाही. वेळेचं महत्व जाणून वेळेच्या आधी आपल्याला स्वतःला तयार करायचं आहे. बाबा म्हणतात जेव्हा आपण स्वतः तयार असू तेव्हाच वेळेचं वरदान आपल्याला प्राप्त होईल. वेळ कोणासाठीही थांबत नाही, पण वेळेच्या आधी जर आपण तयार झालो तर वेळ आपल्याला मदत करेल. वेळेवरती धोका होणार नाही. बाबा म्हणतात व्यक्त पालना, अव्यक्त पालना या सर्व पालना घेत घेत आपण शेवटच्या वेळेमध्ये येऊन पोचलेलो आहोत. संगम युगाचा सुद्धा शेवटचा टप्पा चालू आहे. म्हणून जी पालना शिवबाबाकडून आपण घेतली त्याला आता प्रत्यक्ष करण्याचा वेळ आहे. आता जर आपण बाबांच्या पालनेला प्रत्यक्ष करू नाही शकलो तर आपण बाबांच्या पालनेचं रिटर्न नाही देऊ शकणार. वापस फळ आपल्याला प्राप्त नाही होणार, परतफेड करू शकणार नाही. म्हणूनच बाबा सांगतात आळसाचा त्याग करा. करूत, बघूत, होईल ना हे बाबांना शब्द आवडत नाही. बाबा सांगतात रॉयल आळस शब्द आहेत. होईल ना, बघूत ना, बनणार तर आहोतच ना, करतच आहोत हे शब्द आहेत आळसाचे. आणि रॉयल अलबेलापण, कंटाळा याचे शब्द आहेत करतच आहोत ना, आम्ही नाही तर कोण बनणार, तर असे शब्द वापरतो आपण. तर बाबांना हे आळस, कंटाळा याचे शब्द बाबांना आवडत नाहीत. म्हणून बाबा सांगतात बोलणे आणि करणे समान पाहिजे. आपण बोलतो खूप पण करत नाही, म्हणूनच मार्क्स कमी पडतात. बाबा सांगतात जैसा बोलेंगे वैसा करना है. म्हणणे आणि करणे समान. लक्ष
आणि लक्षण समान बनवायचे आहे. बाबा म्हणतात दुसऱ्यांना पाहायचं नाहीये, दुसऱ्यांना पाहण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाहीये. आपल्याला स्वतःला पाहायचं आहे, स्वतःमध्ये बदल करायचा आहे. दुसऱ्यांना पाहायचं जर असेल तर दुसऱ्यांचे गुण बघा, दुसऱ्यांचे अवगुण नका बघू. बाबा सांगतात जर दुसऱ्यांचे अवगुण पाहिले तर ते अवगुण आपल्यामध्ये प्रवेश होतील आणि आपलं वेळ वाया जाईल. आपला वेळ आपल्याला संगमयुगाचा वाया घालवायचा नाहीये. म्हणून बाबांचं म्हणणं आहे जर तुम्हाला पाहायचंच आहे तर दुसऱ्यांचे गुण बघा आणि पाहायचंच आहे तर शिव बाबा आणि ब्रह्मा बाबा यांनाच बघा. शिव बाबा अव्यक्त आहेत आणि ब्रह्मा बाबा व्यक्त आहेत. ब्रह्मा बाबांनी साकार दुनियेमध्ये सर्व काही करून दाखवलं तर ब्रह्मा बाबांनाच आपल्याला पाहायचं आहे. शिव बाबांना आणि ब्रह्मा बाबांच्याच गुणांना आपल्याला धारण करायचं आहे. शेवटी बाबा सांगतात की आपले राज्य आपल्याला स्थापन करायचे आहे. मग आपल्या राज्यामध्ये आपले राज्य कारभारी ठीक आहेत का हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्या राज्यात नियम कायदा जर ठीक ठेवायचा असेल तर आपल्या मनात आपल्या व्यवहारात आज आपल्याला चेकिंग आणि चेंज बदल करायचा आहे. मनमत परमत चालवायचं नाही, श्रीमतानुसारच आपल्याला चालायचं आहे. हे आपल्याला मनात निश्चित पक्क करायचं आहे. बाबा म्हणतात दोन शब्द चढवणारे पण आहेत आणि दोन शब्द उतरवणारे सुद्धा आहेत. आत्म्याची उन्नत अवस्था याच दोन शब्दामुळे होऊ शकते आणि आत्म्याची अधोगती याच दोन शब्दामध्ये होऊ शकते. ते दोन शब्द आहेत मी आणि माझं. मी म्हणतोय तर आत्मा लक्षात आला पाहिजे, माझं म्हणतोय तर बाबा लक्षात आले पाहिजे. पण हे दोन शब्द जर देहभान आणि देह अभिमानामध्ये आपण बोललो तर आत्म्याची उन्नती होण्याच्या ऐवजी अधोगती व्हायला लागते. म्हणून बाबांनी सांगितलं या दोन शब्दांना व्यवस्थित वापरा. पुढे बाबा सांगतात की बेफिकर बादशाह बना. सतयुगामधील नियम कायदा असा आहे की तिथे सर्वच जण बेफिकर बादशाह आहेत, चिंतामुक्त राजे आहेत आणि म्हणून आपल्याला तो संस्कार इथेच स्वतःमध्ये धारण करायचा आहे. परिवर्तनाची शक्ती बाबाकडून घ्यायची आहे आणि आपल्या स्वतःला या नियमामध्ये ठेवायचं आहे. चिंतामुक्त राजा. बाबा म्हटले जसं जसं विनाशाचा वेळ जवळ येणार आहे अचानकचा पेपर येणार आहे. कधीही काहीही अचानक होईल. शिवबाबा म्हणतात की आजकाल ब्राह्मण मुलं सुद्धा अचानक देह सोडत आहेत. अचानक त्यांचा अंतिम समय जवळ येत आलेला दिसत आहे. अचानक कुणीतरी शरीर सोडत आहे. तर बाबा म्हणतात हे अचानकच्या पेपरमध्ये पास व्हायचं असेल तर नेहमी स्वतःला तयार ठेवा. एव्हर रेडी अर्थात तयार. जेव्हा आपण तयार असू, स्वतःला अलिप्त ठेवू, आपला खूप वेळाचा अभ्यास असेल या देहापासून न्यारळ होण्याचा, तर शेवटच्या परीक्षेमध्ये आपण 100% पास होऊ. तर इथे बाबा सांगतात बुद्धीचा वापर करा. खूप काळाचा अभ्यास सतत जर असेल तर अंतिम श्वासावरती आपण नक्कीच पास होणार आहोत. म्हणून बाबा म्हणतात गे हा अभ्यास बंद करा. करूत बघूत करूतच ना, करणारच आहोत ना, हा अभ्यास खोटा अभ्यास आहे, चुकीचा अभ्यास आहे, ज्यामुळे आपण स्वतःचं नुकसान करत आहोत. शेवटी बाबा सांगतात आळस अलबेलापण कंटाळा या सर्व गोष्टींचा त्याग करा आणि तीव्र पुरुषार्थी बना. तर एक धर्म एक राज्य एक कायद्यानुसार चालणाऱ्या राज्याचे आपण अधिकारी बनू. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मात पिता बाप दादांचा विशेष नमस्कार, याद, मधुर सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचं आहे
आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते. शेवटी वरदान बाबा सांगतात, परिवर्तन शक्तीद्वारे सर्वांच्या धन्यवादाचे पात्र बनणारे अन्य विशेष आत्मे, भिन्नतेमध्ये एकता दाखवणारे आत्मे भव. सुविचार आहे, अनुभवांचे स्वरूप बना तर चेहऱ्यावरून भाग्याची चमक दिसेल. आजचा अव्यक्त इशारा आहे, भिन्नता अनेक असेल तरी पण त्या भिन्नतेमध्ये एकता आणण्याचा प्रयत्न करा. जीवनमुक्त बंधनमुक्त बनण्यासाठी स्वतःमध्ये अनेकतेमध्ये एकता आणण्यासाठी एक धर्म एक राज्य आणि बाबांच्या श्रीमतानुसार आपल्याला चालायचं आहे. म्हणून वरदानामध्ये बाबांनी सांगितलं, विघ्न जीत भव. जेव्हा आपण विघ्नांना जिंकायचं असेल तर बदल करायचा आहे आणि अनेक आत्म्यांच्या दुआ, आशीर्वाद, धन्यवादाचे पात्र आपल्याला बनायचं आहे. अच्छा, ओम शांती.